नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। महत्त्वाच्या बातमीने बुलेटिनची सुरुवात। धर्मवीर चित्रपटामध्ये राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व काही खोटं आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे। दिघेंनी सांगून सुद्धा विचारेंनी सभागृह नेतेपदाचा राजीनामा दिला नव्हता असं शिंदे म्हणाले। राजन विचारे आनंद दिघेंचे नकली शिष्य असं मुख्यमंत्री शिंदेंनी म्हटलंय। उद्धव ठाकरे यांच्या टीकेला एकनाथ शिंदेंनी प्रत्युत्तर दिलं। विचारेंनी स्टँडिंग कमिटीचा राजीनामा दिला नसता तर हे भूत जन्मलं नसतंच अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली होती। राजन विचारे जो एक निष्ठावंत, तेव्हा जर का त्यांनी तो स्टँडिंग कमिटी सोडली नसती ते भूत जन्मालाच आलं नसतं। थोडी काहीतरी जनाची नाहीतरी मनाची ठेव। तुझ्यासाठी कोणी कोणी मेहनत केले, सगळं काही मीच केलं। उद्या धर्मवीर सुद्धा जातील आणि हे लागतील दाढीवाले। नाही, आनंद दिघेंची जागा तुम्ही घेऊ शकणार नाही, कोणी घेऊ शकणार नाही। आनंद दिघे हे शिवसेना प्रमुखांचे अत्यंत कडवट, कट्टर, निष्ठावान, त्यांचा मृत्यू झाला पण त्यांनी भगवा सोडला नाही। ही याला म्हणतात निष्ठा, याला म्हणतात निष्ठा। मला सभागृह पद त्यांनी देऊ केलं, पत्र तयार केलं। आता ते सिनेमात जे तो मगाशी तुम्ही सांगितलं की राजन विचारे यांनी स्वतःहून आले आणि हे दिले, सगळं खोटं आम्ही दाखवलं। आता दुसऱ्या सिनेमात ते खरं दाखवणार आहे, कारण त्याला राजीनामा द्यायला सांगितलं दिघे साहेबांनी, त्यांनी राजीनामा दिला नाही। ते बोले राजीनामा द्या आणि टेबलवर ठेव, त्यांनी दिला नाही। तो रघुनाथ मोरे यांच्याकडे गेला, त्यांना सांगितलं हे काय चालू आहे, माझं पद काढून घेत आहे। दिघे साहेब गेल्यानंतर पहिल्यांदा मी भेटलो उद्धवजींना, तेव्हा मला काय प्रश्न त्यांनी विचारावा, कसं आहे कसं आहे कसं, त्यांच्या मागे कोण आहे वगैरे असं विचारायला पाहिजे होतं। ते म्हणाले आनंद दिघेंची प्रॉपर्टी कुठे कुठे आहे, प्रॉपर्टी कुठे कुठे आहे। मला त्यांची प्रॉपर्टी, फकीर माणूस, सगळं वाटणारं दोन्ही हाताने, या शाखेमध्ये राहणाऱ्यांना त्यांचं घर ना बिल्डिंग काहीच नाही। ठीक आहे साहेब, कोण टिकणार, त्यांचं देव मानत होते। बाळासाहेबांची एवढी लोकप्रियता त्यांना मिळाली होती आणि त्यांच्यासमोर तुम्ही हे उपकार करावं लागेल असं करून चालते का कुठं। आणि त्यांना ठाणे जिल्हा सोडायला भाग पाडत होते, त्यांचा राजीनामा द्या म्हणून त्यांना फरमान आलं होतं। एवढ्या यशाच्या उत्तुंग शिखरावर पोहोचल्यानंतर जेव्हा एखाद्याचं पद काढून गेलं त्याच्या जीवाला काय वाटेल, तो आत्महत्याच करेल।